आज आपण बनवणार आहोत अक्षय तृतीया स्पेशल परफेक्ट फेस्टिव्ह थाळी, त्यामध्ये आम्रखंड पोळी। आम्रखंड हे हेल्दी व्हर्जनमध्ये बनवणार आहोत, त्यासाठी मी काही टिप्स देणार आहे। चक्का कसा तयार करायचा ते आम्रखंड आंबट होऊ नये म्हणून तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। सर्वप्रथम आपण आम्रखंड बनवणार आहोत, त्यासाठी मी येथे चक्का म्हणजे हंकट बनवून घेणार आहे। तो कसा बनवायचा ते पाहूया। मी येथे दही लावून घेतलेला आहे, ते रात्रीच लावलं होतं। आम्रखंडसाठी फ्रेश घट्ट दही हवं, त्यामुळे आपला आम्रखंड आंबट होत नाही। घट्ट दही कसं लावायचं याचे फुल रेसिपीची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे, तुम्ही तेथे जाऊन नक्की चेकआउट करू शकता। आता आपण मलमलचा एक कपडा किंवा कॉटनचा कपडा घ्यायचा, त्यामध्ये मी 1.5 वाटी दही घेतलेलं आहे। ते चांगलं पिळून घ्यायचं आणि त्यातलं सर्व पाणी काढून घ्यायचं। तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला जर सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की जाऊन करा। तुम्ही ते बघू शकता, मी असं सर्व याच्यातलं पाणी काढून घेत आहे। जेवढं निघेल ना तेवढं आपण हे घट्ट असं पिळून घ्यायचं आहे। तर साधारण आपलं बऱ्यापैकी पाणी निघालेलं आहे। आता आपण ह्याला अशी घट्ट अशी गाठ मारायची, ह्याच्यावरती एक प्लेट ठेवायची आणि जड काहीतरी वस्तू ठेवून द्यायची, जेणेकरून ते 1.5 तासासाठी आपलं सर्व पाणी शोषून निघेल। पाणी आपलं शोषून निघते तोपर्यंत आपण तर पुरीची तयारी करूया। मी इथे 1 वाटी गव्हाचं पीठ घेतलेलं आहे, 1/2 वाटी रवा घेतलेला आहे, बारीक चवीनुसार मीठ घेतलेलं आहे आणि 1 टीस्पून मी ऑइल घेतलेला आहे। आता हे पण ह्याची घट्ट अशी याचा डो तयार करून घेणार आहोत। पातळ डो केला तर पुरी फुगणार नाही। तुम्ही ते बघू शकता, मी असा घट्ट असा याचा डो बनवून घेणार आहे आणि हे आता आपण अर्ध्या तासासाठी भिजत ठेवून देणार आहोत। आता जे आपण हंकट बनवण्यासाठी ठेवलं होतं ते आपण काढून घेऊया। तुम्ही ते बघू शकता, आपलं सर्व यातलं पाणी निघून गेलेलं आहे आणि आपलं हंकट आणि हे जे पाणी आहे ना ते फेकून द्यायचं नाही, ते तुम्ही पिऊ शकता। वेट लॉससाठी त्याचा उपयोग होतो। आता आपण हे जे हंकट काढून घेतलेलं आहे ना ते आपण पूर्णच्या चाळणीने असं त्याला वाटून घेऊया, म्हणजे जे पण त्याच्यामध्ये जे कठीण पार्टिकल काही राहिले असतील ना तर ते आपल्या आम्रखंडमध्ये येणार नाहीत। तुम्ही ते बघू शकता, अशा प्रकारे ह्याला आपण बारीक करून घ्यायचं आहे। तुमचं हे जे आहे ना ते जास्त जर कठीण झालं ना तर ते थोडंसं असं स्मूथीच करून घ्या, म्हणजे आपला आम्रखंड पण छान होईल। आणि नंतर आपण आता इथं आंब्याचा पल्प काढून घेतलेला आहे, तो मी मिक्सरमध्ये बारीक नाही करत आहे। त्यामुळे काय होतं, याचा थिकनेस आणि जी टेस्ट आहे नॅचरल ती तशीच राहते। ठीक आहे, आता आपण आम्रखंडसाठी लागणारं साहित्य बघूया। मी 1/2 वाटी हंकट घेतलेला आहे, 1/2 वाटी मँगो पल्प घेतलेला आहे, 1/4 टीस्पून वेलची पूड घेतलेली आहे, काजू बदाम पिस्त्याचे तुकडे करून घेतले आहे, मध घेतलेला आहे, आपण इथं साखर घेतलेली नाही आहे आणि केसरचे तुकडे दुधात भिजवून घेतलेले आहेत। आता एका बाउलमध्ये आपण इथं सर्वप्रथम हंकट घेणार आहोत। हंकट जास्त पातळ झाला तर आपलं श्रीखंड पातळ होऊ शकतं। तुम्ही ते बघू शकता, आपला मँगो पल्प पण असा मस्त असा बारीक झालेला आहे। आपण याच्यामध्ये पाण्याचा वापर केलेला नाही। आता आपण मध घालून घेणार आहोत। आपण याच्यामध्ये साखर घातलेली नाही, त्यामुळे हा हेल्दी व्हर्जनमध्ये झालेला आहे। इथे आता आपण वेलची पूड घालून घेणार आहोत आणि जे आपण केसर दुधामध्ये मिक्स करून घेतलेलं होतं ते आता हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे। तुम्ही ते बघू शकता, विस्कच्या साहाय्याने मी आता हे चांगलं मिक्स करून घेतलेलं आहे। मिक्स करून झाल्यानंतर आम्रखंड जे आहे ना ते आपण फ्रीजमध्ये 60 मिनिटासाठी ठेवून देणार आहोत। तुम्ही ते बघू शकता, आपलं आम्रखंड मस्त असं झालेलं आहे। आता आपण हे फ्रीजमध्ये ठेवून देऊ। आम्रखंड आपलं सेट होतं, त्यापर्यंत आपण आता पुऱ्या तयार करून घेऊया। तुम्ही ते बघू शकता, मी आता पुऱ्यातले याचे गोळे करून घेते। आपण आता ही जी पुरी आहे ना ती तेलावरती लाटणार नाही आहेत, म्हणजे आपलं जे हे डो आहे ना तो बघा कसा मस्त बनला आहे। मी विदाऊट तेलावरती या पुऱ्या लाटणार आहे। आपण आता अशा ह्या सर्व पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत। याची तुम्ही जाडी बघू शकता। मी आता सर्व पुऱ्या सर्वप्रथम लाटून घेते। मी पुऱ्या लाटत असतानाच बाजूला तेल गरम करायला ठेवलेलं होतं। आता आपलं तेल चांगलं गरम झालेलं आहे। आता आपण याच्यामध्ये पुरी तळून घेणार आहोत। तुम्ही बघू शकता, मी तेल पण कमी घेतलेलं आहे त्यामुळे, आणि वरती असा दाब दिला की आपली पुरी आता आपल्या पुऱ्या तळून झालेल्या आहेत। ज्या आपण आम्रखंड फ्रीजमध्ये ठेवलं तुम्ही बघू शकता, वाह का मस्त बनले। आता आपण याच्यामध्ये ना ड्रायफ्रूट्स ॲड करून घेणार आहोत। मी आता इथे सर्व असे ड्रायफ्रूट याच्यावरती असे टाकून घेते। वाह काय भारी दिसते।
तुम्ही पण नक्की ट्राय करा हे आम्रखंड. हेल्दी व्हर्जन आहे, साखर नाही आहे. आपण याच्यामध्ये मधचा वापर केलेला आहे, तो पण 2 टीस्पूनच मी याच्यामध्ये मध घेतलेला आहे. तुम्ही बघू शकता. वा, काय मस्त झालं आहे. बाहेरचं प्रिझर्वेटिव्ह अनहेल्दी आम्रखंड खाण्यापेक्षा घरच्या घरी, तेही कमी पैशामध्ये हे आम्रखंड तयार होतं. आता आपण इथे थाळी लावायला घेऊया. मी आम्रखंड 2 पुरी, तुम्ही हेल्दी व्हर्जनमध्ये खाता त्यामुळे 2 पुरी तुमच्यासाठी इनफ आहेत. थोडंसं लोणचं टेस्टसाठी आणि डाळ भात, आणि थोडंसं त्या डाळ भातावरती तूप घ्या. काय भन्नाट लागते ही थाळी. मग तुम्ही पण ट्राय कराल ना ह्या अक्षय तृतीयाला आम्रखंड थाळी? नक्की ट्राय करा आणि कमेंटमध्ये मला सांगा हेल्दी आम्रखंड कसं बनलं ते. व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि हो, सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया अशा पुढच्या हेल्दी रेसिपीमध्ये. धन्यवाद.